वा अशा प्रकारे आपण सर्व कारले चिरून घेतले आहे. आपण भरलेली आज आपण भरलेले कारले करणार आहोत. मला असं चिरून घेतलं, आतमधलं सर्व काढून घेतलं. आता मी एका लिंबाचा रस पिळून लावून ठेवून देते. रात्रीला करेल 3-4 घंटे मी 4-5 घंटे लावून ठेवून देते. असं म्हणजे कडूपणा निघून जातो. आपण आता एवढी तीळ घेतली आहे, शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे भाजलेले आहे, भाजून घेतले त्याचे सालं काढले आहे. आता या दोन्ही याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तिळीलाही भाजलं आहे थोडं ना, शेंगदाण्याला भाजलं. शेंगदाण्याचे कवर सोडून घेतलं. आता बघा, हे शेंगदाणे सोडून घेतले. आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आता मिक्सरमध्ये आपण छान बारीक करून घेऊ. बघा, आपण थोडं दरदरं बारीक करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 1/4 हळद, 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच धनेकूट, अर्धा चम्मच काळा मसाला, चवीनुसार मीठ. आता याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच जिरं टाकू. अर्धा चम्मच राई टाकू. आता ह्याच्यामध्ये सर्व जिंजर टाकून देऊ. ह्या चम्मचने 2 चम्मच तेल टाकलं आहे. आता हे टाकून त्याला थोडंसं भाजून घेऊ. आता हे छान आपलं मसाला झाला आहे. आपण आता हे कारल्यात भरून घेऊ. बघा, याच्यात आपण असं भरून घेऊ. सर्व कारले आपण अशा प्रकारे भरून घेऊ.
बघा, हे हे कांदा आपण लिंबाच्या रसात टाकलं होतं, तर अशा प्रकारे दिसते. आपण सर्व काढले अशा प्रकारे भरून घेऊ. भातासोबत 3 शिटीत होऊ देऊ. पहा, अर्धा चम्मच आपण जिरं टाकलं. आता ते झालेलं. ह्या चम्मचने आपण 2 चम्मच तेल घेतलं आहे. त्यात अर्धा चम्मच जिरं टाकलं आहे. आता ते झाले, तडतड झालं आहे. आता त्याच्यामध्ये आपण पहा काढले झालेले आहे. कुकर ते मांडलेले. आता त्याला थोडं फ्राय करून घेऊ आपण छान. नाही, हे आता जे कूट आहे तळलेलं उरलेलं ते याच्यामध्ये टाकून द्या. 5 मिनटं याला होऊ देऊ आणि बंद करू. थोडं तेल कमी केलं. त्याच्यामध्ये पुन्हा अर्धा चम्मच तेल टाकलं. झाले आपले कांदे तयार. पडून हलकं कसं